या महत्त्वाच्या घडामोडीनंतर आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। गोरेगावच्या कामा इंडस्ट्रीमध्ये भीषण आग लागली होती। या आगीत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले। रात्री 2 वाजता ही आग लागली होती। माटुंगा बिग बाजारमध्ये भीषण आग लागली होती। या आगीत कोणीही जखमी झालं नसलं तरी रोकड हिशेबाची कागदपत्र आणि सामानाचं अतोनात नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी असा एक प्राथमिक अंदाज कर्मचारी व्यक्त करतात। बातमी नालासोपाराची। नालासोपारामध्ये रात्री 10 वाजले तरीही मतदान सुरूच असल्याचं दिसलंय। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार रात्रीचे 10 वाजले तरी मतदान केंद्राच्या रांगांमध्ये उभे होते। नालासोपारा पूर्वेकडच्या पेल्हार केंद्र क्रमांक 275 मध्ये सकाळपासून रडत खडत काम सुरू होतं आणि त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित सुद्धा राहावं लागत होतं। देशभरातील 9 राज्यांमधील एकूण 72 जागांकरता काल चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं। यामध्ये राज्यातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकरता उत्साहात मतदान पार पडलंय। राज्यातील एकूण 17 जागांकरता मतदान झालंय। राज्यभरात चौथ्या टप्प्याकरता 57% मतदान झालं तर राज्यात एकूण 4ही टप्प्यात 61% मतदान झाल्याची नोंद आहे। मुंबईमध्ये जवळपास 54.30% मतदान झालंय। पुण्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा मुंबईकरांनी मतदानात बाजी मारली आहे। पुण्यात 49.84% इतकंच मतदान झालं। चौथ्या टप्प्यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश होता। यामध्ये मुंबई उत्तरमध्ये सर्वाधिक 58% मतदान झालंय तर कल्याणमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 44% मतदान झालं। उत्तर मध्य मुंबईमध्ये 52.84% मतदान झालं। मुंबईमध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि यावेळी त्यांची आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे उपस्थित होते। तब्बल 2.25 तास राज ठाकरे रांगेत उभे होते। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मतदान केले आणि यावेळी त्यांच्यासोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। जवळपास 15 मिनिटं रांगेत उभं राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ताडदेव इथं आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती उपस्थित होते। त्यांनी मतदान केलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही मतदान केलं। दरम्यान सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन काल त्यांनी केलं होतं। मतदानाच्या आवाहनाबरोबरच छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। मतदार याद्यांवर नाराजी व्यक्त केली आहे कारण समीर भुजबळांच्या आईचं नाव मतदार यादीतच नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली। भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनसह त्यानं मतदान केलंय। तर सचिनची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांचं यंदाचं हे पहिलंच मतदान होतं। यावेळी सचिन मतदान करताना सुरक्षेच्या दृष्टीनं तिथं कुणालाही प्रवेश दिला गेला नव्हता तर मतदान केल्यानंतर सचिननं सारा आणि अर्जुननं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला असल्याचा आनंद व्यक्त केलाय। मुंबई नगरीतलं मतदान म्हटलं की अनेक मोठ्या हस्ती मतदान करत असतात आणि त्यामुळे एकूणच मुंबईतल्या मतदानाविषयी उत्सुकता असते। अंबानी कुटुंबानं देखील मतदानाचा हक्क बजावला। एकूणच मुंबईमध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला। बिग बी स्टार अमिताभ बच्चन यांनीही दुपारच्या वेळेत मतदान केलं। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन, अभिषेक आणि सून ऐश्वर्या सुद्धा उपस्थित होते। पश्चिम मुंबईच्या जुहू परिसरात बच्चन कुटुंबियांनी मतदान केलं। अभिनेत्री रेखा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। वांद्रे परिसरातल्या बूथ क्रमांक 283 मध्ये रेखा यांनी मतदान केलं। ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनीही मतदानाचा हक्क बजावला। भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा इथून आपलं नशीब आजमावत आहेत। यावेळी ईशा देओलनं देखील मतदान केलंय। मुंबईमध्ये अनेक सेलिब्रिटींनी मतदान केलं। यामध्ये दगदग गर्ल माधुरी दीक्षितनं सुद्धा मतदानाचा हक्क बजावलाय। देसी गर्ल प्रियंका चोप्रानं देखील मतदानाचा हक्क बजावला तर मतदान केल्यानंतर तिनं मतदान केल्याचा सेल्फी आपल्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करत तिच्या चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। बॉलिवूडचा दबंग खान सलमान खाननं मतदान केलं। पश्चिम मुंबईच्या वांद्रे मतदान केंद्रावर सलमाननं मतदानाचा हक्क बजावला। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं देखील मतदानाचं कर्तव्य बजावलंय। यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खान देखील मतदानाचा हक्क बजावताना दिसली।
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं देखील मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्याची पत्नी किरण रावनं देखील मतदान केलंय। पश्चिम मुंबईच्या मांजरेतल्या पाली मतदान केंद्रावर आमिर आणि किरणनं मतदान केलं। बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौतनं देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। अनेक सिने कलाकारांनी मतदानाप्रती उत्साह दाखवत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करण्याकरता आवाहन केलं होतं। तर अभिनेता ऋतिक रोशननं देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खाननं देखील मतदानाचा हक्क बजावला। यावेळी तिचा मुलगा तैमूर उपस्थित होता। अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन यांनी देखील मुंबईच्या जुहू परिसरात आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। अभिनेता सनी देओलनं देखील मतदान केलेलं। सनी देओलनं गुरदासपूर मधून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेस आणि आपच्या उमेदवारीशी त्याची लढत होणार आहे। सनी देओल गुरदासपूरचा गड भाजपकडे पुन्हा खेचून आणणार का याकडे सगळ्यांचाच नजर आहे। लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनीही मतदान केलंय। परदेशातून येऊनही मी हक्क बजावलाय, तुम्हीही नक्की मतदान करा असं आवाहन शबाना आझमी काल करताना दिसल्या। मतदान करण्याकरता आलेले सिने कलाकार इतरांनाही मतदान करण्याकरता आवाहन करत होते। अभिनेता दर्शक फरहान अख्तरनं देखील मतदानाचा हक्क बजावताना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं एप्रिलमध्ये घेतलेल्या जेईई मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला। जानेवारी आणि एप्रिल या दोनही परीक्षांमध्ये मिळून देशभरातील 24 विद्यार्थ्यांनी 100% मिळवलेले आहेत आणि यंदा पहिल्यांदाच एनटीएच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत होती। मुंबई महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते। एप्रिल महिन्यापासून या इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं। मागील 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकांच्या कामामुळे या सर्वेक्षणाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाहीये। आता निवडणुकांनंतर या इमारतींचं सर्वेक्षण करून प्रत्यक्ष त्याचा अहवाल सादर होण्यास आणखीन विलंब होणार आहे। मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या स्वायत्त महाविद्यालयांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे यापुढे आपलं नावलौकिक कायम ठेवण्याकरता दर्जा टिकवण्याच्या प्रमुख आव्हानाला मुंबई विद्यापीठ येत्या काळात कसं सामोरं जाणार हा प्रश्न सिनेट सदस्यांनी अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीत उपस्थित केला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुरगुड नगरपालिकेतील तब्बल 16 नगरसेवकांनी राजीनामे दिलेले। दूषित पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून या नगरसेवकांनी आपले राजीनामे दिल्याची माहिती मिळते। गेले अनेक दिवस शहराला दूषित पाणी पुरवठा होतोय। या संदर्भात सातत्यानं पालिका प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात आला, मात्र कायम अक्षम्य दुर्लक्ष झाला। अखेर हा प्रश्न आता इतका पेटलाय की नगरसेवकांनी राजीनामे दिलेत आणि त्यामुळे आता तरी राजकीय नेते लक्ष देणार का हा खरा सवाल आहे। गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावाजवळ भीषण अपघात झालाय। रात्री 12 वाजता हा अपघात झालाय। कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक झाली आणि हा अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 4 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी आहेत। जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आणि दहशतवादी यासीन भटकळ याच्यावर पुण्यातील विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आलेत। सुरक्षेच्या कारणावरून त्याला प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्याची परवानगी द्यावी असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं। ब्रेकनंतर पाहूया उर्वरित घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये लोकसभेकरता विक्रमी 76.47% मतदान झालं, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुद्धा। केंद्रीय मंत्र्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे। ममता दीदींचे 40 आमदार तृणमूल काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधल्या सभेत केलाय। मोदी यांनी केलेल्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारणात अर्थातच खळबळ उडाली आहे। भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना रडू कोसळले। साध्वी यांच्या जुन्या सहकारी उमा भारतींना भेटल्यावर साध्वींना अश्रू अनावर झाले। तुमांनी त्यांना समजवल्यावर त्या शांत झाल्या। वाराणसी मतदारसंघातून समाजवादी पक्ष आणि बसपा महाआघाडीनं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे। याआधी सपातील शालिनी यादव यांनी अर्ज दाखल केलेला होता। भारत आणि पाकिस्तानमध्ये सततच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे अखेर पाकिस्तानला उपरती झालेली आहे आणि पाकिस्तानच्या भूमीत दहशतवादी असल्याचं पाकनंच मान्य केलंय। ब्रेकनंतर पाहूया उर्वरित घडामोडींचा सुपरफास्ट आढावा।
डेव्हिड वॉर्नरचा तडाखेबंद अर्धशतक आणि गोलंदाजांचा भेदक मारा या जोरावर सनरायझर हैदराबादनं सोमवारी किंग्स 11 पंजाबवर 45 धावांनी अगदी दणदणीत विजय मिळवला। हैदराबादनं 20 षटकात 6 बाद 212 धावा केल्यात। पंजाबनं 8 बाद 167 धावा केल्यात। यावर्षी बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे आणि नेहमीप्रमाणे या सीझनमध्ये कोण असणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली। अशातच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरात एंट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जगभरातील प्रेक्षकांची मन जिंकलेला अॅव्हेंजर एंड गेम हा चित्रपट 2019 या वर्षातला सगळ्यात मोठा चित्रपट मानला जातोय आणि हा चित्रपट 25 एप्रिलला रसिकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाचा शेवट पाहायचा राहू नये याकरता लंडनमधल्या एका महिलेनं चक्क तिची प्रसूतीची तारीखच पुढे ढकलली।